नमस्कार बंधू भगिनींनो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनमोल विचारांचा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जागर या ठिकाणी घालणार आहोत। भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणि भारतीय समाज व्यवस्थेतल्या परिवर्तनासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचं देखील अनन्यसाधारण अशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे। त्यांच्या अनमोल विचारांचा जागर आपण घालण्यापूर्वी मी सर्वप्रथम रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण यापूर्वी विदा सावरकर यांच्या जीवनचरित्रावरचा एक व्हिडिओ विस्ताराने माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्रवण केलाच असेल। या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांच्या विचारांचा जागर आपण या ठिकाणी घालणार आहोत। ते जसे अत्यंत ओजस्वी वक्तृत्व लाभलेले वक्ते होते तसेच ते लेखक म्हणूनही साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध होते। त्यांच्या काही निबंधांचा जर आपण अभ्यास केला तर किती वैचारिक अशा प्रकारचे विचार ते व्यक्त करतात हे आपल्या लक्षात येतं। त्यांचा एक निबंध ऐतिहासिक पुरुषाचे उत्सव का करावे नावाचा आहे आणि या निबंधाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीराचे विचार जर आपल्याला पाहायचे असतील तर या निबंधामध्ये ते काय म्हणतात बघा। तेव्हा ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावे, ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावे तर निसर्गजन्य कृतज्ञतेसाठी ते करावेत। कशासाठी करावेत? निसर्गजन्य कृतज्ञतेसाठी ते करावेत। त्या सद्पुरुषांनी जगावर जे अनंत उपकार केलेले आहेत, त्या सत्पुरुषांनी जे जगावर अनंत उपकार केलेले आहेत त्याचं स्मरण म्हणून किंवा स्मारक म्हणून ते करावेत अशा प्रकारचा विचार ते व्यक्त करतात। ते म्हणतात की ते उपदेशामृताचा वर्षाव करणारे मेघ आहेत। कोण? हे महापुरुष। हे महापुरुष कसे आहेत तर उपदेशामृताचा वर्षाव करणारे मेघ आहेत। ती सद्गुणांची मूर्तिमंत स्वरूपे आहेत। ती सद्गुणांची मूर्तिमंत स्वरूपे आहेत। मनोवृत्तींना उद्दीपन देणारी ती रसायने आहेत। मनोवृत्तींना उद्दीपन देणारी ती रसायने आहेत। तरुणांना सच्शिक्षण देणारे ते शिक्षक आहेत व सत्पुरुषांच्या कृत्यांचे ते जिवंत इतिहास आहेत। कोण? हे महापुरुष असे ते आहेत आणि म्हणून त्यांचे उत्सव आपण साजरे करावेत। त्यापासून इतके फायदे आहेत त्यासाठी आपण ते करावेत। त्यापासून खरोखर तोटे अजिबात मुळीच नाही आहेत म्हणून ते करावेत। पण आम्ही हिंदू लोकांनी ते विशेषतः सांप्रतच्या स्वाभिमान व कर्तव्य शून्यतेमुळे प्राप्त झालेली अवनत स्थिती जाऊन उन्नत अवस्था प्राप्त होण्यासाठी अवश्यमेव करावेत। कारण राष्ट्रोन्नतीला हा एकच सोपा जिना आहे अशा प्रकारचा विचार या निबंधाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर व्यक्त करतात आणि ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव करण्याच्या पाठीमागची भूमिका आपल्या विचारातनं ते इथे व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात। तर असा ऐतिहासिक महापुरुषांच्या उत्सवाच्या पाठीमागची किती महत्त्वाची भूमिका त्यांनी या विचारातनं आपल्यासमोर मांडलेली हे आपल्या लक्षात येते। त्यानंतर त्यांच्या विचाराची व्यापकता आणि कल्पनाशक्तीचा आवाका जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर आणखीन पुढील काही विचार मी आपल्यासमोर ठेवले तर तो निश्चितपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही। काय म्हणतात स्वातंत्र्यवीर बघा। सर्व जगती तलावर पसरलेल्या हजारो भूभागांमध्ये आर्यभूमीसारखी रमणीय भूमी दुसरी कोणती आहे? आपल्या देशाबद्दलची निष्ठा, आपल्या राष्ट्राबद्दलची निष्ठा, आपल्या आर्यभूमीबद्दलची निष्ठा स्वातंत्र्यवीरांच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणावर होती हे त्यांच्या या विचारातून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। काय म्हणतात स्वातंत्र्यवीर बघा। ते म्हणतात की सर्व जगती तलावर पसरलेल्या हजारो भूभागांमध्ये
आर्यभूमी सारखी रमणीय भूमी दुसरी कोणती आहे हे पाहण्यासाठी हिमालय पर्वत उठून उभा राहू लागला. हिमालय पर्वताच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की माझ्या या आर्यभूमीसारखा अन्य कुठलं राष्ट्र सुशोभित आहे का, रमणीय आहे का, पाहण्यासाठी हिमालय उठून उभा राहिला म्हणतात. त्याने आपले डोके सर्व विश्वातील प्रत्येक दिसतील इतके उंच केले. हिमालयानं काय केलं, या विश्वातले प्रदेश दिसतील एवढं आपलं डोकं उंच केलं. कुण? हिमालयानं. तरी त्याला इतकी रमणीयता अन्यत्र कोठे आढळे ना. कुणाला? हिमालयाला. हिमालयानं कितीही आपला या ठिकाणी उंची वाढवून घेतली आणि जगातले सगळे प्रदेश बघितले, परंतु आर्यभूमीसारखी भूमी हिमालयाला कुठेही आढळेना असं स्वातंत्र्यवीर सांगतात. भूलोकावर जिच्या इतकी रमणीयता नाही तिच्या समान स्वर्ग लोकात तरी काही आहे की नाही म्हणून ज्याने उत्साह पावलेल्या तो हिमालय स्वर्गाची कपाटे उघडून आत घुसला. हिमालयाला वाटलं की या मृत्यू लोकामध्ये तर इतकी सुंदरता आर्यभूमी इतकी अन्य प्रदेशामध्ये नाही आहे, स्वर्गामध्ये तरी ही सुंदरता आहे का हे पाहण्यासाठी हिमालय स्वर्गामध्ये त्याची कपाटे उघडून आत घुसला असं स्वातंत्र्यवीर सांगतात. परंतु तेथे हे आर्यभू तुझ्या इतकी मनोरम वस्तू सापडण्याऐवजी काही निराळाच प्रकार झाला. म्हणजे या आर्यभूमी इतकी सुंदरता हिमालयाला स्वर्गातही सापडली नाही. हिमालयाची ती हिमधवल सौंद शिखरे पाहून इंद्राच्या अमरावतीतील अप्सरांची एकच त्रेधा उडाली. त्या सर्वजणी हिमालयाच्या गळ्यात मिठी मारू लागल्या. अमरावतीचा त्याग करून तेव्हापासून त्या हिमालयावर स्वच्छंदाने विहार करीत असतात. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की स्वातंत्र्यवीरांना आपल्या या आर्यभूमीबद्दल आपल्या देशाबद्दलचं किती प्रेम त्यांनी या त्यांच्या विचारातनं व्यक्त केलेलं आहे. यावरून देखील ही गोष्ट आपल्या लक्षात येते की ते किती राष्ट्रनिष्ठ किती देशनिष्ठ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व किंवा महामानव होते. पुढे या ठिकाणी त्यांच्या विचारांचा विचार जर करायचा झाला तर ते या सावरकर हे किती महान दृष्टे आणि मानवतावादी होते हेही आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. मानवतेबद्दलचा त्यांचा विशाल दृष्टिकोनाचं दर्शन आपल्याला मी आता पुढच्या काही त्यांच्या विचारातनं करून देणार आहे. ते काय म्हणतात बघा, ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी, हा प्रकाश हीच मनुष्याची खरी पृथ्वी भूमी नि मातृभूमी आहे. किती मानवतावादी विचार ते व्यक्त करतात बघा. काय म्हणतात बघा, ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी, हा प्रकाश हीच मनुष्याची खरी पृथ्वी भूमी नि मातृभूमी आहे. ह्यांच्यापासून मिळणाऱ्या या सुख समृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा नीतीचा उपभोग घेण्याचा जगातील यच्च्या स्त्री पुरुषांना ज्यात समान अधिकार राहील आणि ज्यात सर्व मनुष्य जातीचा समावेश होईल असे जागतिक एक राष्ट्र हे आमचे ध्येय आहे. ज्याप्रमाणे हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला संत माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी. किंवा हे विश्वची माझी घर विश्व कुटुंबकम ही संकल्पना या ठिकाणी स्वातंत्र्यवीराच्या या विचारामध्ये दिसते. ते म्हणतात की जागतिक एक राष्ट्र हे आमचं ध्येय आहे. इतर सारे विभाग आणि भेद अपरिहार्य असले तरी ते कृत्रिम आहेत. कसे आहेत ते सगळे वेगळे जे भेद दिसतात ते कृत्रिम आहेत. ज्याप्रमाणे अनेक पेशींचा व्यक्तिपिंड बनतो, अनेक व्यक्तींचे मिळून कुटुंब बनते, कुटुंबाच्या जमाती तयार होतात आणि जमातीची राष्ट्र बनतात, त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रे ज्यात विलीन होऊन जातील असं विश्व राष्ट्र स्थापित करणं हेच सर्व राजकीय शास्त्र आणि कला यांचं ध्येय आहे किंवा असलं पाहिजे. राजकीय शास्त्राचं आणि कलेचं ध्येय कोणतं असलं पाहिजे तर ते म्हणतात की विश्व राष्ट्र प्रस्थापित करणं. विश्व राष्ट्राची संकल्पना स्वातंत्र्यवीर या विचाराच्या माध्यमातून आपल्या समोर मांडताना दिसतात.
आणि म्हणून ते म्हणतात की अशी आमची श्रद्धा आहे. तेव्हा स्वाभाविकतः विश्व कुटुंब भावना ही देशाभिमानाची वरची पायरी ठरते. देशाभिमानापेक्षा देखील वरची पायरी जर कोणती असेल तर विश्व कुटुंब भावना ही आपल्या अंतःकरणामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. किती मानवतावादी आणि किती विशाल दृष्टिकोन किंवा विचार स्वातंत्र्यवीराच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या विचारातनं पाहायला मिळतो. या ठिकाणी स्वातंत्र्यवीरांना हिंदू धर्मामध्ये जी अस्पृश्यता पाळली जात होती त्याबद्दल देखील अत्यंत खेद वाटत होता. ते नेहमी म्हणायचे की अस्पृश्यता म्हणजे मनुष्यत्वाविरुद्ध एक अत्यंत गृह असा अपराध आहे. अस्पृश्यता निवारण हाच मुख्य आणि निरपेक्ष धर्म आहे असं नेहमी त्यांनी सांगितलेलं आहे. या संबंधानं त्यांचे विचार आपल्याला अशा पद्धतीनं जाणून घेता येतात. ते म्हणतात अरे आपल्या हिंदू धर्मियांना म्हणतात अरे आपल्या स्वतःच्या धर्माच्या लोकांना तुम्ही कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट वागवता, हे योग्य आहे काय? अत्यंत परखड आणि स्पष्ट आणि सत्य जे काही विचार आहेत ते आपल्याच हिंदू धर्मीयांना ऐकवत असताना ते म्हणतात अरे आपल्या स्वतःच्या धर्माच्या लोकांना तुम्ही कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट वागवता, हे योग्य आहे काय? ख्रिश्चन मुले सार्वजनिक शाळात तुमच्या मुला शेजारी बसतात, त्यांना तुम्ही प्रतिबंध करू शकता काय? ख्रिश्चनांची मुलं तुमच्या शेजारी बसले तर त्यांना तुम्ही प्रतिबंध म्हणजे विरोध करता का? नाही. तसे करायची तुमची छातीच होणार नाही. तसे केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला काय आहे पक्के ठाऊक आहे. तुमच्या तसल्या चाळ्यांना ब्रिटिश सरकार बंदुक्याच्या गोळ्यांनी उत्तर देईल हे तुम्ही जाणता, पण अस्पृश्यांची मात्र तुम्ही हवे तसे अस्पृश्यांना मात्र तुम्ही हवे तसे तुडवता. कारण ते बिचारे अज्ञानी आहेत, अगतिक आहेत. मुसलमानांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय मागण्या केलेल्या असोत तुम्ही त्यांच्या पुढे मुकाट्याने मान वाकवता. कारण एवढंच की मुसलमान चढाईखोर आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या पुढे नमता. एखादा महार आपला धर्म सोडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनला की लगेच तो तुम्हाला आपल्या बरोबरीचा वाटतो आणि तुम्ही त्याला मानाने वागवता. पण तोच महार हिंदू असेपर्यंत मात्र तुम्ही त्याला तशी मानाची वागणूक कधीही देत नाही. ही किती शर्मेची गोष्ट आहे. माझ्या देशबंधूंनो, तुमच्या या लज्जास्पद वर्तनाला जगात दुसरी तोड नाही. बघा, अस्पृश्य बांधवांच्या बद्दल तत्कालीन हिंदू धर्मीयांनी जे काही वर्तन आरंभिलेलं होतं त्याबद्दल अशा प्रकारचे परखड विचार स्वातंत्र्यवीर मांडतात. खरोखरच जर हे विचार त्याच कालावधीमध्ये अंमलात आणले गेले असते तर बाबासाहेबांना हिंदू धर्म त्याग करण्याचा या ठिकाणी विचार कदाचित करण्याबद्दलचा पुनर्विचार नक्की त्यांच्या मनात आला असू शकता. एवढी एक अपेक्षा करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. या ठिकाणी सावरकरांनी हिंदुत्वाची देखील केलेली जी व्याख्या आहे ती म्हणजे सर्वांना माहिती असलेलीच आहे. ते काय म्हणतात बघा, जो मनुष्य या भरतभूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू होय. हिंदू कोण आहे? तर जो मनुष्य या भरतभूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू होय. यावरून ओघानेच ठरते की वैदिक धर्मी, जैन धर्मी, बौद्ध धर्मी, शीख धर्मी आणि सर्व गिरिजनी हिंदू होत. हिंदुत्व म्हणजे हिंदू धार्मिकत्व नसून केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक इतिहासावर ते आधारलेले नसून हिंदूंच्या एकूण एक सर्व इतिहासावर ते अधिष्ठित झालेले आहे. हिंदू धर्म हे हिंदुत्वाचं केवळ एक लहानसं अंग आहे. हिंदुत्व हे कोणत्याही धर्म सिद्धांत मांडित नाही किंवा कोणताही विशिष्ट पंथ त्यात अभिप्रेत नाहीये. संपूर्ण हिंदू जातीच्या सर्व विचार शाखा व सर्व जीवन शाखा हिंदुत्वामध्ये सामावलेल्या आहेत. आज ज्या कोणत्या स्वरूपात हिंदू वंश विद्यमान आहे त्याला तसा घाट देण्यासाठी अधिक नसली तरी किमान पक्षी 40 शतके खर्ची पडली आहेत. या प्रदीर्घ कालावधीत असंख्य तत्ववेत्ते नि कवी, धर्मकार नि स्मृतिकार, राष्ट्रकर्ते नि इतिहासकर्ते हिंदू हा शब्द इतिहासपटावर
निकालपटावर कायमचा कोरून ठेवण्यासाठी जगले आहेत, लढले आहेत, निकालातीत झाले आहेत, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. अशा प्रकारचा देखील या ठिकाणी ते विचार व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीचे त्यांचे विचार आपण किती जरी विस्ताराने पाहायचे ठरवले तरी वेळ कमी पडेल, इतके अत्यंत महत्त्वाचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. ते हिंदूंच्या बाबतीमध्ये असं म्हणत असायचे की हिंदूंच्या समाज जीवनावर आघात करणाऱ्या आणि हिंदूंनी आपल्या हातांनी आपल्या पायात घालून घेतलेल्या 7 बेड्या तोडल्याशिवाय राष्ट्राचं पाऊल पुढे पडणार नाही, अशा या 7 बेड्यांचा उल्लेख देखील त्यांनी आवर्जून त्यांच्या लेखनात, त्यांच्या वक्तृत्वातनं नेहमीच केलेलं आपल्याला दिसून येतं. ते म्हणतात की हिंदूंनी या 7 बेड्या तोडल्याशिवाय राष्ट्राचं पाऊल खऱ्या अर्थानं पुढे पडणार नाहीये. मला असं वाटतं की त्यामध्ये ते म्हणाले, समुद्र पर्यटनाला विरोध करणारी कर्मटांची कुपमंडूक वृत्ती आपल्यातनं गेली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ही एक बेडी समजतात ते. वेद वचनांना बासनात बांधून गुंफेत दडवून दलित पतितांना विचारवंचित करण्याची वृत्ती या ठिकाणी हिंदूंनी सोडली पाहिजे, असा ते विचार करतात. सोळे ओळे आणि शिवाशिव या अंधश्रद्धांच्या जाचातून जीव मोकळा झाला पाहिजे, ही देखील बेडी तुटली पाहिजे असं ते सांगतात. व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या निसर्गजात नैपुण्याला अवसर मिळावा, यासाठी सर्व व्यवसाय सर्वांना खुले असले पाहिजेत, असाही विचार ते व्यक्त करतात. ज्यांनी धर्मांतर केले किंवा ज्यांना समज येण्यापूर्वी धर्माला पारखे व्हावे लागले, त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्माच्या छत्रछायेत घेतले पाहिजे, असाही एक अत्यंत महत्त्वाचा विचार ते इथे मांडताना दिसून येतात. तर अशा पद्धतीनं पुढे ते एकदा ठिकाणी असंही म्हटलेत की महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे, भारत हा सदैव युद्धसज्ज असला पाहिजे, शत्रू राष्ट्राला आणि दुर्जरांना सरकारचा धाक वाटला पाहिजे, हा सावरकरांचा, स्वातंत्र्यवीरांचा आग्रह प्रस्तुत होता, असं आपल्याला कसं म्हणता येईल. आज आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं सरकारचा धाक कुठे राहिलाय की नाही. मग ते नीट पेपर फुटीचं प्रकरण असो की बलात्काराचे किंवा अन्य प्रकरणं पाहिल्याच्या नंतर आपला धाक कमी होतोय की काय सरकारचा, जी चिंता त्यांनी तिथे व्यक्त केली होती आणि सांगितलं होतं की सरकारचा धाक असला पाहिजे, आपण युद्ध सज्ज म्हणजेच शस्त्राच्या बाबतीमध्ये, सैन्याच्या बाबतीमध्ये सुसज्ज असलं पाहिजे. त्यांचे हे विचार आजही प्रासंगिक अशा स्वरूपाचे आहेत. त्यांच्या जन्मोत्सव असो, त्यांचा पुण्यस्मरण दिन असो, या निमित्तानं या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार आपण सतत स्मरणात ठेवले पाहिजेत आणि त्यानुसार या राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी जे स्वतः एकट्यानं बलिदान दिलं नाही, तर त्यांच्या चरित्रामध्ये मी सांगितलं की संपूर्ण परिवार या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी हे राष्ट्र हेच आपलं कुटुंब, एवढंच नाही तर विश्वकुटुंब ही संकल्पना मांडण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्या सावरकरांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरून या राष्ट्राला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्याचा संकल्प या दिनाच्या निमित्तानं आपण सगळे करूयात. पुनश्च एकदा स्वातंत्र्यवीर वीरा सावरकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी मी या व्हिडिओला पूर्ण विराम देतो. नमस्कार.